नमस्कार, आपण पाहत आहात संदीप स्टार न्यूज डिजिटल मीडिया। महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध साहित्यिक व लोककलावंत मानधन योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप समोर आला आहे। लाखांदूर तालुक्यातील विरली बुर्ज येथील ज्येष्ठ लोककलावंत देवानंद निळकंठ महावाडे यांनी धक्कादायक दावा केला आहे की या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंत लाचेची मागणी केली जात असून पात्र कलावंतांना डावलून अपात्र लाभार्थ्यांना मानधन मंजूर केले जात आहे। महावाडे यांचा दावा आहे की सर्व निकष पूर्ण करून आणि शेकडो प्रमाणपत्रे सादर करूनही गेल्या 2 वर्षांपासून त्यांना मानधन मिळालेले नाही। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या आरोपांमुळे शासनाच्या लोककलावंत मानधन योजनेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणाचा सविस्तर आढावा पाहूया। सर, मी म्हणजे आता 15-20 वर्ष होता जे झाडं लावणे, पाणी अडवणे, समाज प्रबोधन, राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, साहू जिजाऊ जेवढे महापुरुष आहेत त्यांच्यावर प्रबोधन देतो। हर गावामध्ये माझ्याकडे 100 असे डिप्लोमे आहेत। आमदार खासदार यांचे म्हणजे ज्या ज्या गावात केले आहेत 5 जिल्ह्याचे प्रमाणपत्र 100 असे आहेत। 2022ला मी अप्लाय केली। त्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे जुलै महिन्यात 17 तारखेला ऑनलाईन केली। पण आज जे वृद्ध कलावंत आहेत राजश्री शाहू महाराज ह्या माध्यमातून जे आमच्या कमिटीमध्ये आहेत मानधन, हा बघा वृद्ध कलावंत मानधन जे कमिटी आहे त्या कमिटीमध्ये गोरखधंदा चालू आहे। म्हणजे जे दलाल बसलेले आहे ते जे कलावंत नाही आहेत त्यांच्याकडून 10-10, 20-20, 30-30 हजार घेत आहेत आणि त्याला कलाकार म्हणून त्यांचे पगार चालू करत आहेत। आम्ही ओरिजिनल जे गरीब कलाकार आहोत जे आमचं नाव अजून लिस्टात नाही, म्हणजे हे आजकाल चालले काय आहे गोरखधंदा। शासनाने ताबडतोब जे ओरिजिनल कलावंत आहेत त्यांची मीटिंग बोलावा, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी त्या खरोखरच हा कलाकार आहे का किंवा कलाकार नाही आहे, कोणत्या भागातून कलाकार आहे, गायनकार आहे, प्रबोधनकार आहे का, कव्वाली आहे, तमाशावाला आहे का, नाट्य कलावंत आहे, त्यांच्याकडून ते 2-2, 5-5 मिनिटाची ट्रीटमेंट घ्यावा आणि तोच प्राधान्य देत त्यांना पास करून त्यांचा पगार तुरंत चालू करावा आणि जे कलाकारच नाही आहे त्यांच्याकडून पैसे घेणे आणि त्यांचा पगार चालू देणे आणि जे आम्ही कलावंत आहोत आम्ही ते तसेच मागे राहणे, म्हणजे हे शासनाचे धोरण कोणते आहे? तर हे शासनाचे धोरण नसता तेथी जे दलाल कमिटी बसलेली आहे हे त्यांचे लाखांदूर, लाखणी, साकोली, पवनी हे ह्या तालुक्यामध्ये जे दलाल बसले आहेत त्या भंडाऱ्याच्या ठिकाणी दलाल बसले आहेत, यांचा हा गोरखधंदा चालू आहे आणि यांच्यावर सडक शासनाने कारवाई करावी आणि जे ओरिजिनल कलावंत आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा, नाहीतर आम्ही जन आंदोलन आणि उपासनाला बसणार।